पुणे नाशिक रेल्वे आपल्या हक्काच्या पुणे नाशिक रेल्वे व्हावा या हक्काच्या मागणीसाठी चाकण येथे आज आंदोलन करण्यात आले। याबाबत आपण स्थानिकांशी बोलणार आहोत। काय सांगले खरं तर नाशिक पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे याचा मार्ग सरळ मार्गानेच पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे झाली पाहिजे या मागणीसाठी खरं तर आज सर्व पक्षीय या ठिकाणी आंदोलनासाठी उतरलेले आहेत। आज अनेक पत्रकारांनी विचारलं आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आज रस्त्यावर उतरलोय, याचं कारण काय? तर एवढंच सांगेन की आज आमच्या भूमिपुत्रांसाठी खरं तर न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत। याबद्दल आपल्याला माहिती आहे की यापूर्वी हाच मार्ग फायनल झाला होता, पण काही कारणास्तव हा मार्ग बदलून अहिल्यानगर मार्गे त्या ठिकाणी हायस्पीड रेल्वे नेण्यात आली। पण खरं सांगायचं तर चाकण MIDC ही आपल्या महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी औद्योगिक MIDC आहे आणि त्यामुळे अनेक राज्यातून या ठिकाणी स्थलांतरित लोक येतात। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ट्रॅफिक समस्या खूप मोठी वाढलेली आहे। खरी गरज कोणाला जर हायस्पीड रेल्वेची असेल तर ती चाकण MIDCतून खेड तालुक्याला त्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व पक्षीय आपल्या भूमिपुत्रांसाठी आणि आपल्या स्थानिक लोकांसाठी सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी या आंदोलनाचा भाग झालेलो आहोत। खरं सांगायचं तर कुठल्याही शहराचा विकास होत असताना त्या ठिकाणी रेल्वे ही खूप मोठा रोल त्या ठिकाणी रेल्वेचा असतो आणि म्हणून या भागाचा जर आर्थिक विकास होणार असेल, आर्थिक ग्रोथ व्हायची असेल तर खरं सांगायचं तर रेल्वे या मार्गे जाणं अतिशय गरजेचं आहे। आज जुन्नर असेल, नारायणगाव असेल, मंचर असेल, इकडच्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना जर पुण्याला शिक्षणासाठी जायचं असेल तर अनेक समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं। ट्रॅफिकच्या समस्या इतक्या वाढलेल्या आहेत की 3-3 तासाचं त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतं आणि या सर्व गोष्टींवरती जर मार्ग काढायचा असेल तर हायस्पीड रेल्वेची ही गरज ही अत्यंत आहे। चाकण MIDCला त्याची गरज आहे आणि म्हणून या मागणीसाठी आज आम्ही सर्व पक्षीय या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं। 11 आमदारांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि ते शिष्टमंडळ भेटून जे मुद्दे आहेत आपल्याला सरळ मार्गाने रेल्वे का पाहिजे हे मुद्दे जेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टीने याचा विचार केलेला आहे आणि आपले केंद्राचे मंत्री आदरणीय अश्विनीजी वैष्णव असतील यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक आहेत आणि त्यामुळे आज हीच मागणी करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। एवढंच सांगते मी याबाबत आपली सध्या बोलणार आहे जिल्हा परिषद काय सांगाल आपल्याला? जो आधी मंजूर झालेला रेल्वे हा सरळ मार्ग रेल्वे काही आमच्या खेड तालुक्यामध्ये पाहिजे तर चाकण MIDC आहे, खेड MIDC आहे यायला पाहिजे आणि जर इथून कामगार रोजचा प्रवास करत आहे MIDC चाकण पुणे नाशिक हायवेवरती चाकण हा असा एरिया आहे जिथे खूप अनपडले होते आणि मुळात आंबेगाव तालुक्यात जुन्नर असेल, मंचर असेल या भागातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण आपण आताही पाहू शकतो कोणी रोजच असते 3-3 तास वाहतूक कोणतीला विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागतं, कामगारांना सामोरे जावं लागतं। परंतु कुठेतरी ही समस्या दूर व्हावी यासाठी पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे मार्ग या ठिकाणी गरजेचा आहे। डायरेक्टली हा मार्ग पुणे हडपसर आळंदी चाकण पुणे सिन्नर नाशिक असा हा रेल्वे मार्ग सरळ रेल्वे मार्ग आहे आणि आमची एवढीच सरकारकडे अपेक्षा आहे की हा रेल्वे मार्ग सरळच व्हावा जेणेकरून वाहतूक कोणीला पर्यायी मार्ग म्हणून हा रेल्वे मार्ग उपयुक्त ठरेल आणि हा रेल्वे मार्ग फक्त याच गोष्टीसाठी नाही तर आमच्या खेड तालुक्याच्या जनतेसाठी औद्योगिक विकासासाठी आणि मुळात पुढच्या भविष्यासाठी त्यांना व्यापार उद्योग निर्माण करण्यासाठी हा रेल्वे मार्ग अतिशय उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे आमच्या सरकारला एवढीच विनंती आहे की आम्ही आज सर्व पक्षीय एकत्र येऊन हे जे आंदोलन करत आहोत ते यासाठी करत आहोत की हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा आणि तुम्ही याची दखल घेऊन लवकरात लवकर याच्यावर तात्काळ निर्णय घेऊन हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा यासाठी मंजुरी द्यावी। नक्कीच पुणे नाशिक रेल्वे मार्ग पूर्णत्वास यावा यासाठी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी अशी मागणी
सर्व स्तरातनं करण्यात येत आहे. डिजिटल प्रभात पुणेसाठी मी कल्पेश भोई साखर पुणे.